शहापूर तालुक्यातील आणि हे सारंगपुरी गाव, ह्या सारंगपुरी गावातील हे श्रीराम मित्र मंडळ सारंगपुरी अर्थात सार्वजनिक नवरात्र उत्सव, आणि या सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा हा 21वा वर्ष। गेली 21 वर्षांपासून आपण या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा करतोय, आयोजित करतोय। खरं तर श्रीराम मित्र मंडळ सारंगपुरी आणि ह्या मित्रमंडळामध्ये संपूर्ण गावातील सर्व तरुण वर्ग, सर्व ग्रामस्थ सहभागी आहेत। विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये आपण सर्वच महिला वर्ग असतील, बालगोपाल असतील, वरिष्ठ मंडळी असतील, गावातील ज्येष्ठ मंडळी असतील, आपलं सर्वांचं सहकार्य लाभतंय। आणि अशा प्रकारे हा 10-11 दिवसांचा उत्सव अतिशय गुण्या गोविंदाने आनंदाने आपण या ठिकाणी साजरा करत असतो। हा उत्सव या ठिकाणी साजरा करत असताना आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतो। रात्री कीर्तन झालं, प्रतिपदेला आज द्वितीय, आजचा दुसरा दिवस आहे। आज या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे। याच्यानंतर हे कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत। विशेष म्हणजे या कार्यक्रमांमध्ये आपण सर्व अगदी गावातील सगळे बालगोपालापासून तर सगळे वृद्धांपर्यंत, अगदी वरिष्ठ माणसांपर्यंत, ज्येष्ठ माणसांपर्यंत आपण सर्व सहभागी असतो। एवढा भव्य दिव्य कार्यक्रम, आणि विशेष म्हणजे 21 वर्ष सतत हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, खंड न पाडता। सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी तुम्ही जी मंडळी तन मन धनाने या ठिकाणी जे सहकार्य करतायत त्यांच्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो। कारण आपल्या स्वतःसाठी, स्वार्थासाठी, आपल्या घरासाठी करणारी माणसं आपल्याला भरपूर मिळतात, मुलाबाळांसाठी करणारी माणसं भरपूर मिळतात, आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्यांसाठी करणारी माणसं भरपूर मिळतात। पण ज्या ठिकाणी धर्म कार्य असते, ज्या ठिकाणी देव कार्य असते, ज्या ठिकाणी माझ्या देवीचा जागर असतो, कार्य असते, त्या ठिकाणी जे काही आपल्याकडे बळ आहे, जी काही कला आहे, त्या कला गुणांचा वापर आपण या ठिकाणी करतोय। आणि जवळजवळ 10-11 दिवस या कार्यक्रमांचा सगळे आनंद घेत आहेत, सगळे अगदी तन मन धनाने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सहकार्य करतायत। आणि म्हणून हा भव्य दिव्य कार्यक्रम गेली 21 वर्ष झाली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। खर तर शहापूर तालुक्यातील हे सारंगपुरी गाव, आणि या गावामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय, अनेक प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय। आज काही गावं आम्हाला अशी पाहायला मिळतात ना दादा, की त्या गावामध्ये खूप असे मोठमोठे बंगले, खूप मोठमोठे श्रीमंत माणसं असतात, बरं का। खूप मोठमोठे अशी अगदी मोठमोठे गाव पाहायला मिळतात कित्येक ठिकाणी। म्हणजे पैसा पाण्याचा दुष्काळ नाही, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांचा दुष्काळ नाही, पण आध्यात्मिक विचारांचा दुष्काळ पाहायला मिळतो, आध्यात्मिक विचारांच्या माणसांचा दुष्काळ पाहायला मिळतो। बरीच गाव अशी आहेत की असं कुठलं कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर त्यांना पहिला विचार येतोय, प्रवचन ठेवू आपण, पण ऐकायला माणसं पाहिजेत ना, नाही का। कार्यक्रम ठेवू ना आपण, म्हणजे कार्यक्रम ठेवण्यासाठी जे आर्थिक बळ आहे ना दादा, ते आर्थिक बळ त्यांच्याकडे भरपूर असते, करणारे कोण नाही, ऐकणारे कोण नाही, त्याचं नियोजन करणारे कोण नाहीत। आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय की या सारंगपुरीमध्ये वर्षभरामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक उत्सव, धार्मिक कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। त्यामध्ये मग एक दत्त जयंती असेल, बरोबर आहे का, त्याच्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांची बीज अर्थात तुकाराम बीज, त्याच्यानंतर महाशिवरात्रीचा सप्ताह असतो, महाशिवरात्रीचा कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर हनुमान जयंतीची पालखी सोहळा, आणि विशेष म्हणजे 5.5 दिवसाचा हरिनाम सोहळा त्या ठिकाणी तुम्ही संपन्न करता। त्यापैकीच एक आजची अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्यापर्यंत, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत आपण या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करत असतो। खर तर
बघा, म्हणजे आध्यात्मिक विचाराची माणसं ज्या ठिकाणी असतात ना, आध्यात्मिक विचाराची मार्गदर्शन करणारे किंवा मार्गदर्शन ज्या ठिकाणी भेटलं जात असतंय, त्या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारचं सगळं वातावरण पाहायला मिळतंय. आता तुमच्या गावामध्ये 4-4 भजनी मंडळ आहेत. घरांची वस्ती किती? 100. पण 100 घरात जर 4-4 भजनी मंडळ आहेत, तर मला तरी वाटतंय प्रत्येक घरातला एक व्यक्ती तरी त्या भजनी मंडळात असेल. बरं का? एक तरी व्यक्ती असेल. कुटुंबातला तरी एक तरी व्यक्ती असेल. हरिपाठ मंडळ आहे, चांगल्या प्रकारे मृदुंगमणी आहेत, चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कलावंत असलेली माणसं, कलावंत असलेले तरुण आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हटल्यानंतर धर्म कार्य करण्याची प्रेरणा ही तरुणांकडे पाहायला मिळते ना, स्फूर्ती ही तरुणांकडे पाहायला मिळते ना, हा तुमच्या गावातील वरिष्ठांनी दिलेला आशीर्वाद आहे. बरं का? कारण आजची परिस्थिती अशी आहे की तरुण या टायमाला धरून आणावे लागतात संध्याकाळच्या टायमाला, नाही का? आज मला आनंद असा वाटला की मला संपर्क करणारे पण तरुणच आहेत. बरं का? आणि या ठिकाणी सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी विशेष करून पुढे तुमचा तरुण वर्ग असतो. ही आपल्या गावातील सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. बरं का? तुमच्या गावाची श्रीमंती जर तुम्हाला पाहायची असेल तर तुमच्या गावात किती पैशावाले आहेत यांच्याकडे कधीच बघू नका. कारण सांगतो तुम्हाला, कित्येक होते याच्या आधी तुमच्या डोळ्यासमोर, बाबा खरंय की कुठं आहे, याच्या आधी कित्येक होते, आज त्यांची परिस्थिती काय आहे. आता जे आहेत, आपण बोलत नाही की ते पुढे गरीब होतील, त्यांची अजून प्रगती हो अशाच आपण देवीकडे प्रार्थना करू, पण संपत्ती दुपारची सावली सांगितलेली आहे. संपत्ती दुपारची सावली सांगितलेली आहे. दुपारी आम्ही चालत असताना सावली बघा आम्हाला सोडत नाही, आमच्या बरोबर चालते ती. दुपारच्या वेळेला आम्ही जिकडे जाऊ तिकडे असते. बरं का? त्या सावलीचा आम्हाला अभिमान पण वाटतो, स्वाभिमान पण वाटतो, आहे का नाही माझ्या बरोबर चालते, मला सोडत नाही ती. संध्याकाळच्या वेळेला आमच्याच डोळ्याला दिसत नाही, हे दुर्दैव आहे. दिसते आमचीच सावळी संध्याकाळच्या वेळेला एवढी दूर जाते, एवढी लांब जाते की आमच्याच डोळ्याला दिसत नाही. तसंच आहे संपत्तीचं. म्हणून तुमचा गाव किती श्रीमंत आहे, गावाची श्रीमंती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या गावात श्रीमंत माणसं किती आहेत पैशाने हे बघू नका, विचाराने श्रीमंत किती आहेत हे बघा. आणि खऱ्या अर्थानं ज्या गावामध्ये धर्म कार्य करणारी आणि निर्व्यसनी तरुण पाहायला मिळतात ना, त्या गावातील ते तरुण म्हणजे सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. धर्म कार्य करणारे तरुण म्हणजे गावची श्रीमंती आहे. बरं का? कारण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी फिरतोय ना, आम्हाला तरुण पाहायला मिळत नाही दादा प्रवचनाच्या वेळेला. बरं का बाबा? तरुण पाहायला मिळत नाही का? रिअल म्हणजे सत्य परिस्थिती आहे. कीर्तनाच्या वेळेला सगळे नाही का आपण पाहतोय, तरुण पाहायला मिळत नाही. सातकरी तर नाहीच नाहीत, पण ऐकायला पण नाहीत. पण आज तुमच्या गावाविषयी जर सांगायचं झालं तर 2-2, 3-3 उत्कृष्ट मृदुंगमणी, उत्कृष्ट. त्याच्यानंतर गायनाचार्य, महिलांना आवड आहे. आणि विशेष म्हणजे अशा काही कार्यक्रमांचा आनंद पुरुषांपेक्षा महिला जास्त घेतात. कारण सध्या तरी संख्या तुमची जास्त आहे. आता नंतर काय असेल नसेल, पण सध्या तरी तुमची संख्या जास्त आहे. त्याला कारण बघा, मला आल्याबरोबर थोडस असं वाटलं होतं की वेळ अशी आहे की ही वेळ म्हटल्यानंतर घरातलं काम करायची, घरातलं काम आवरायची वेळ आहे. म्हणजे मला सुरुवातीला असं वाटलं की 2-4 डोके असतील फार फार, त्यात पण 1-2 असला तरुण तर ठीक, नाही तर मग आपले नाही का, खरं आहे की कुठं आहे. कारण घरातलं आवरायची वेळ आहे. बरं का? पण बघितल्याबरोबर अगदी बसायला सुरुवातच महिलांनी केली आणि आताही महिला जास्त प्रमाणात आहेत. बरं का? म्हणजे सगळं घरातलं आवरण वगैरे जे काय असेल ते, पण त्या पद्धतीने आपण आवडीने या ठिकाणी बसलेलो आहोत. खरं तर आध्यात्मिक विचारांची आवड असणारी माणसं ज्या गावात असतात ना, त्या गावामध्ये बरं का परमार्थाचा, भक्तीचा, देवकार्याचा दुष्काळ नसतो. अहो, एक सप्ताह एक हरिनाम सोहळा आम्हाला पाहायला मिळत नाही काही गावांमध्ये.
आणि एखादा दादा बाबा करायचं झालं ना तर त्यांना विचार करायला लागतो, माणसं कुठून आणायची? तुम्ही एवढे श्रीमंत आहे, तुमचा गाव एवढा श्रीमंत आहे, मला माहिती नाही तुमच्या गावात किती घरं आहेत ती, 100 किंवा 110 घरं असतील. महत्वाचा विषय काय माहितीये का? एक नाही, दत्त जयंती, त्याच्यानंतर तुकाराम बीज, त्याच्यानंतर महाशिवरात्री, हनुमान जयंती आणि नवरात्र उत्सव, शिवजयंती, अजून शिवजयंती राहिली होती. म्हणजे बघा, सगळे कार्यक्रम तुम्ही अतिशय भव्य दिव्य असे या ठिकाणी तुम्ही उत्साहाने, शिवाय उत्साहाने आयोजित करताय. असं मेट्या कुटीला आलेला नाही बाबा, त्यांनी दिलंय करून, चालू करून आम्हाला सांभाळायचं असं नाही, असं नाही. अगदी उत्साहाने तुम्ही या ठिकाणी साजरे करतात, बरं का? आणि ही प्रेरणा, ही श्रीमंती आपल्याला खऱ्या अर्थानं देवाच्या कृपेने, देवीची कृपेने मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आल्याबरोबर मी जेव्हा मंदिर बघितलं त्यावेळेला मला असं वाटलं की नेमकं काय आहे. त्यावेळेला त्या दादांना विचारलं मी, तर म्हणे नवरात्र उत्सवासाठीच आम्ही ती व्यवस्था केलेली आहे, पण श्रद्धा एवढी आहे की जरी देवीचं मूर्ती रूपाने विसर्जन झालं तरी रोजचा दिवा त्या ठिकाणी लागतो आणि दर्शनही घेतलं जात आहे. आमची देवी त्याच ठिकाणी विराजमान आहे, अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी समजतो, बरं का? विशेष म्हणजे अजून एक सारंगपुरी वाऱ्यांविषयी सांगावंसं वाटतंय की घराघरातल्यांचा ताल नसतो आज कलियुगामध्ये. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे ना? घराघरातल्यांचा ताल नसतो. म्हणजे 2 खोप जर असं ना, 2 खोप एका घरात, तर एखाद्याकडे जर पूजा असली ना तर दुसऱ्याकडे भलताच सुगंध नाही बोलता येणार, भलताच कसला तरी वास येतो. समजतंय ना? काहीतरी शिजल्याचा. आज तुमच्या ग्रामस्थांविषयी सांगायला एवढा स्वाभिमान वाटतो की 9 दिवस या संपूर्ण गावामध्ये कुठल्याच चुलीवर मांसाहार शिजत नाही. किती आनंदाची गोष्ट, किती आनंदाची गोष्ट. आणि विशेष म्हणजे 9 दिवस या गावामध्ये जरी काही असेल इतर वेळेला काही दुकानं वगैरे त्या गोष्टीची, तरी ती सुद्धा बंद असतात. हा सगळ्यात विशेष गोष्ट आहे, सगळ्यात विशेष गोष्ट आहे, बरं का? त्याच्याही पुढे माणूस जास्त आता जिभेच्या चोचल्यांचा विचार करतो. बरं, सगळीच सारखे नसतात ना, बरं का? आपण घराचा विषय केला, घरामध्ये असे वेगळे असतात, कुटुंबामध्ये वेगळे असतात. आळीचा तर विषयच नको. तुमचा गावाचा एक मत आहे, गावाचा एक मत आहे. आनंद वाटलं मला हे सगळं ऐकून, बरं का? दुसरं काय माहितीये का? मनुष्य जिभेचे चोचले पुरवत असतो, आणि जिभेचे चोचले पुरवत असताना ज्या वेळेला आम्ही घरामध्ये स्वयंपाक करतो, भाज्या करतोय, त्यावेळेला आमच्या महिलांना सुद्धा असं वाटतं की त्याच्यात काय काय टाकू तेव्हा त्या चांगल्या होतील, बरोबर? आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे पहिली हजेरी लागते ती टोमॅटोची, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? तो टोमॅटो सुद्धा, म्हणजे देवीला आंबट आवडत नाही ना, आम्ही ही 9 दिवस वर्ज्य करतो. काय कल्पना आहे, काय संकल्पना आहे तुमची? काय एक अतिशय चांगल्या प्रकारे, बरं का? तर खऱ्या अर्थानं या देवीचा जागर करत असताना या ठिकाणी आपण गेली 21 वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतोय. आणि विशेष म्हणजे आपले तरुण वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बालगोपाल आहेत, वृद्ध माणसं आहेत, वयस्कर माणसं आहेत, ज्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे, अशी अनेक मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही सर्वच तन मन धनाने अशा प्रकारचे कार्यक्रम संपन्न करण्यासाठी या ठिकाणी सहकार्य करतायत. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर देव काय आणि देवी काय याच्यामध्ये भेद नाही आहे. देव आणि देव याच्यामध्ये भेद नाही आहे. देवी आणि देव एकच, वेगळं नाही. कार्यकारण, कार्य करण्यासाठी तिने धारण केलेली रूप वेगळी आहेत. देवाने सुद्धा कार्य करण्यासाठी ज्या ज्या वेळेला अवताराला आले की नाही भगवंत, त्या त्या वेळेला अवतार घेतलेली रूप वेगळी आहेत. तो एकच आहे देव. देवाचं कार्य एकच आहे, देवही एकच आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना. बरं का? भगवंत काय येत असतात? धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी, अर्थात धर्माचं कार्य करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत अनेक वेळा येत असतात.
त्यापैकीच देवाचीच काही रूप शक्तीच्या रूपाने ज्या वेळेला कार्य करतात ना, त्याला आपण देवी म्हणतो. त्याला आपण देवी म्हणतो. बरं का? आता सर्वत्र जर पाहायला गेला तर त्याचं रूप एकच आहे, वेगळं नाहीये. श्रीराम का श्रीकृष्ण हा भेद आपल्याकडे आला. हा भेद आपल्याकडे आला. शैव अर्थात शिव का विष्णू. पण पुराणामध्ये शास्त्रामध्ये असा अनेक ठिकाणी उल्लेख आहे, त्याच्यात भेद करणारा सुद्धा नरकात जातो. समजतंय ना? विष्णू का शिव, शिव मोठा का विष्णू मोठा, यांच्यामध्ये भेद करणारा सुद्धा नरकात जातो. म्हणजे त्याच्याकडून पाप कर्म घडतात. ते पाप आहे. भेद मांडणं म्हणजे पाप आहे. आता त्यांच्यात भेद मांडणं म्हणजे पाप असेल तर मला सांगा, देव आणि देवी यांच्यामध्ये भेद मांडणं म्हणजे पापच आहे ना. मग आम्हाला ओळख घ्यायची आहे की ती देवी कुठे आहे, कशी आहे, कशा प्रकारे तो देव आहे, कशा प्रकारे तो कार्य करतो, त्याचं कार्य कशा प्रकारे आहे. संपूर्ण जग ओतप्रोत भरलेलं आहे त्या शक्तीने. ती शक्ती प्रत्येक ठिकाणी कार्य करत असते. त्या शक्तीचं कार्य आम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. फक्त ते अनुभवता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे. बरं का? मग कसं भरलेलं आहे ते सर्वत्र रूप. एक साधं उदाहरण बघू बघा आपण. थोड्या अंतरावर समोरासमोर असे दोन मठ होते. साधारणतः एक अर्धा किलोमीटरचं अंतर असेल. समोर अगदी दिसतंय ते सगळं, एकाच माळरानाच्या बाजूबाजूला असेल दोन मठ होते. दोन्हीकडे महाराज वेगवेगळे होते. आता एकीकडे भरपूर गर्दी असायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांग असायची लोकांची त्या ठिकाणी दर्शनासाठी, भाविक भक्तांची. ते महाराज मार्गदर्शनही चांगल्या प्रकारे करायचे, उपदेश चांगल्या प्रकारे करायचे. आणि त्यांचं तर बोलणं, त्यांचं ते उपदेश, मार्गदर्शन सर्वांना आवडायचं. म्हणून मग लोक तिकडे जायची. अगरबत्ती काही ते तिकडे नेऊन ठेवा. बरं का? लोक त्यामुळे तिकडे जायचे. आणि दुसरीकडे आहे ना, ते महाराज पण होते, पण म्हणजे थोडा फरक होता त्यांच्यात. त्यामुळे जरा गर्दी कमी असायची, गर्दी कमी असायची. आता साहजिकच आहे ना, तिकडची गर्दी जर ह्या महाराजांनी जास्त बघितली तर याला काहीतरी वाटतच असेल ना. काय एक दिवशी इकडच्या महाराजांनी त्याच्या शिष्याला सांगितलं, काय रे एवढी गर्दी तिकडे, एवढी लोक तिकडे जात आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांग लागते, नेमकं आहे तरी काय तिथे. तेव्हा त्याने सांगितलं, म्हणे महाराज ते महाराज मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करतात, काही गोष्टी समजून सांगतात, बऱ्याचशा समस्यांचं निवारण करतात आणि त्यामुळे माणसं तिकडे जातात. मोठा आहे का तो माझ्यापेक्षा? तो महाराज काय म्हणतो, काय माझ्यापेक्षा मोठा आहे काय? ठीक आहे, एक काम कर म्हणे, ही वाटी घेऊन जा आणि त्याच्याकडे जा आणि त्याला सांग म्हणे, माझ्या महाराजांनी वाटीवर ब्रह्म सांगितलंय, ब्रह्म मागितलंय वाटीवर, बघ त्याला देता येत का. आणि झालं तर महाराजाची आज्ञा म्हटल्यानंतर शिष्याला मान्य करायलाच पाहिजे ना, शिष्याला ऐकायलाच पाहिजे ना. या शिष्याने महाराजाचं ऐकलं, वाटी घेतली आणि गेला त्या महाराजाच्या मठामध्ये आणि सांगितलं, महाराज मी अमुक अमुक मठातून आलेलो, तुमच्या समोरच्याच मठातून, त्या अमुक अमुक महाराजांचा शिष्य आहे, आमच्या बाबाने, आमच्या महाराजांनी वाटीभर ब्रह्म मागितलंय, वाटीभर ब्रह्म मागितलंय म्हणे. 2 मिनिटं त्या महाराजांनी विचार केला की त्याला याला उत्तर तरी काय द्यायचं. कारण वाटीभर ब्रह्म मागायला जर हा आलाय ना, याला ज्या महाराजांनी पाठवलाय तो महाराजही कुठल्या विचाराचा असेल आणि त्याचं ऐकून आलेला शिष्य पण काय विचाराचा असेल, म्हणजे याला काय बोलावं किंवा काय सांगावं ते विचारातच पडला तो महाराज. एवढी पण अज्ञानी माणसं असतात, एवढे पण अज्ञानी महाराज असतात, असा तो विचार करायला लागला. विचार करता करता पटकन सांगितलं त्या महाराजांनी, म्हणे एक काम कर, तुझ्या महाराजांनी वाटीभर ब्रह्म मागितलंय ना, पहिले तुझ्या महाराजाला सांग ही वाटी खाली करून दे, रिकामी करून दे, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रह्म ठेवता येईल. हे समजतंय? देवीचं स्वरूप कुठे आहे, देवाचं स्वरूप कुठे आहे. देवी आम्हाला कुठे कुठे पाहता येऊ शकते, देवी आम्हाला कुठे कुठे दर्शन देऊ शकते, जर आम्ही ठरवलं तर, आम्ही पाहायचं ठरवलं तर.
तेव्हा तो आला, महाराजाला सांगितलं. ते महाराज असे बोलले की पहिले वाटी खाली करून दे. महाराजाला म्हणावं, महाराजाच्या दृष्टीने जरी ती वाटी रिकामी असली तरी माझ्या दृष्टीने म्हणे रिकामी नाही आहे. मग तो शिष्य बोलतो, मी त्या महाराजांना विचारलं की रिकामी नाहीये म्हणजे काय आहे. मग तेव्हा त्या महाराजांनी म्हणे सांगितलं, पृथ्वी म्हणून जर देव कार्य करतो, नमस्कार करतो ना आपण पृथ्वीला, सकाळी उठल्यानंतर त्या भूमीला चरण स्पर्श करण्याच्या आधी आम्ही तिला नमस्कार करतो, बरं का. कधीतरी प्रवासामध्ये जर आम्ही प्रवास करत असू तर त्या नदी जर आम्हाला दिसली, गंगा जर दिसली, तर त्या गंगेला सुद्धा आम्ही काय करतो, नमस्कार करतो. बरोबर आहे की नाही. सकाळी उजाडल्याबरोबर जर आम्ही आमच्या घरामध्ये देवांची पूजा केली, देवांना जर अगरबत्ती दाखवली, तर तीच अगरबत्ती बाहेर नेऊन आम्ही कोणाला दाखवतोय, बरं, सूर्याला दाखवतोय. बरोबर आहे की नाही, सूर्याला दाखवतोय. बरोबर आहे की नाही. आकाशाचा तर काही विषयच नाही, आकाशाचा विषयच नाही. आम्हाला देव जर दाखवायचा असला तर आम्ही कुठे दाखवतो, हा, देव जर दाखवायचा असला तर आम्ही कुठे दाखवतो. समजा दोन महिलांची भांडण झाली, बरं का. बायांची भांडण कधी बघितले तुम्ही? महिलांची भांडण कधी बघितले का? दोन महिलांची भांडण झाली आणि एखाद्या महिलेकडचा दारुगोला संपला. दारुगोला म्हणजे समजतंय ना, शिव्यांचा जो स्टॉक असतो ना, साठा, तो समजा संपला की मग ती पटकन काय बोलते माहितीये की, हो गे कोणाचा खरा ना कोणाचा खोटा पाहणारा कुठे, वरती आकाशात. बरोबर. आपलं पण तसंच आहे दादा. जास्त भांडण जर झालं ना, एखादं जर ऐकतच नसेल ना, मग त्याला पण बोलून मोकळा होतो. अरे किती आती करतोय, वरच्याला सहन झालं पाहिजे ना, वरच्याला. मग त्याला सांगितलं, पृथ्वी म्हणून जर देव कार्य करतो, आप पाणी म्हणून जर देव कार्य करतो, तेज सूर्य नारायण म्हणून जर देव कार्य करतो, आकाशही जर देवाने भरलेलं आहे, तर मला सांग ना दादा, वायू म्हणून कोण कार्य करतो? वायू म्हणून कार्य कोण करतोय? जर पंचभूत त्या देवाने निर्माण केलेली आहेत आणि पंचभूत म्हणून जर तोच देव कार्य करत असेल ना, तर जो वायू आधी त्या वाटीमध्ये भरलेला आहे ना, ब्रह्म जे भरलेला आहे ना वायूच्या रूपाने, ते आधी खाली करून दे. महाराजाला म्हणावं, मग मी त्याच्यात ब्रह्म ठेवून देतो. देवीचं रूप जर आम्हाला पाहायचं आहे ना, तर देवी सर्वत्र आहे का फक्त सारंगपुरीतच आहे का फक्त या मंदिरापुरतीच मर्यादित आहे? त्या देवीचं अधिष्ठान, त्या देवीची सेवा आमच्याकडून घडावी, त्या देवीचं स्मरण आमच्याकडून घडावं, त्या देवीचं स्तवन आमच्याकडून घडावं, म्हणून 9 दिवस आम्ही मूर्ती रूपाने तिला या ठिकाणी तिचं अधिष्ठान लावतो. या ठिकाणी देवी विराजमान झालेली असते 9-10 दिवस, बरं का. पण देवीचं मूर्ती रूपाने विसर्जन झालं म्हणजे विसर्जन झालं का देवीचं का मूर्तीचं? मूर्तीचं. तिचं अस्तित्व आहेच आहे ना. जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी भरून उरलेलं आहे, ते भरून उरलेलं आहे, सर्वत्र आहे. रीता ठाव नाही, जिथे आम्ही नाही तिथे ती आहे. पंचभूत जर तिने निर्माण केलेली आहेत, पंचभूतांची निर्मिती जर त्या महामायेपासून झालेली आहे, मूळ मायेपासून जर झालेली आहे, तर पंचभूतांना कार्य करण्यासाठी तीच देवी सामर्थ्य देते. 4 खाणी 84 लक्ष योनी जर तिच्यापासून निर्माण झाले असतील, तर ती देवीचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी आहे ना, प्रत्येक ठिकाणी त्या देवीचं अस्तित्व आहे, बरं का. तीच देवी आमच्या शरीरामध्ये कार्य करते शक्ती रूपाने. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. जोपर्यंत त्या देवीचं सामर्थ्य आहे तोपर्यंत आमचे हात हल्ले जातात, पाय हल्ले जातात. जोपर्यंत त्या देवीचं सामर्थ्य आमच्या अंतःकरणामध्ये ना, चेतनामय शक्ती म्हणून ते आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये आणि आमच्या शरीरामध्ये जोपर्यंत कार्य करते ना, तोपर्यंत आमच्या शरीराची हालचाल होत असते. चेतनामय शक्ती म्हणून कार्य करते तोपर्यंत. एकदा ती चेतनामय शक्ती देवीची जर काढून घेतली ना, जर नाही राहिली ना, तर डोळे आमचे असताना सुद्धा आम्ही पाहू शकत नाही डोळ्याने.
कान आमच्या असताना सुद्धा कानातून आम्ही ऐकू शकत नाही, मुख आमचं असताना सुद्धा मुखातून बोलू शकत नाही। ही शक्ती जी आहे ना, ती शक्ती त्या देवीची आणि शक्ती रूपाने देवी कार्य करते। तीच देवी शक्ती रूपाने कार्य करते, जी ब्रह्मांडात आहे ना, ब्रह्मांडात आहे ना, जी सर्वत्र भरलेली आहे, सर्वत्र आहे, सर्वत्र कार्य करते ती देवी। तीच देवी पिंडातही आहे, पिंडातही कार्य करते। फक्त ब्रह्मांडात तिला कशासाठी यावं लागलं? दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, बरं का? धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवाला अनेक अवतार घ्यावे लागलेले आहेत। त्या अनेक अवतारांपैकीच अवतार म्हणजे देवीचे अवतार आहेत, वेगळं नाही, वेगळं नाही। म्हणून तर विठू माऊली म्हटलं जातंय, विठू माऊली तू माऊली जगाची। अनेक दृष्टांत आहेत, अनेक ओव्या आहेत, अनेक अभंग आहेत अशा प्रकारे, बरं का? योगियांची माऊली माऊली ज्ञानोबा, संपूर्ण जगाची माऊली माऊली म्हटलं जातंय, बरं का? किंबहुना धनुर्धरा जो मातीची आहे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा, तेवी मी तया जैसे असती तैशिया, कलिकाल नकोने या घेतला पट्टा। ज्याप्रमाणे आपल्या पोटी जन्माला येणार प्रत्येक बाळ आईला आवडत असतंय, भले ते समाजाला नावडता असू द्या, कुटुंबाला नावडता असू द्या, सगळ्या घरातल्यांना जरी नावडता असेल ना, तरी कुठल्याच आईला कुठलंच बाळ नावडतं नसतंय, कुठलंच नसतंय, ते कितीही खोडसर असू द्या, कितीही खोडसर असू द्या। तसं आम्ही कुठेही आणि कसेही जरी असलो ना, तरी आमची तीच देवी सेवा करत असते। ज्या दिवशी त्या देवी सेवा करायची बंद होईल ना, त्या दिवशी आमच्या घरात समोर बरीचशी गर्दी जमलेली असेल। वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, त्याच देवीची सत्ता, शक्ती आहे ना। आता बघा, साधं उदाहरण आहे, अतिशय साधं। हात हलवायचा असेल तर आम्हाला थोडाफार प्रयत्न करावा लागतंय, ठरवावं तरी लागतंय की मला आता हात उचलायचा आहे। पाय हलवायचा आहे, पाय उचलायचा आहे, तर कमीत कमी आम्हाला ठरवावं तरी लागतंय की आता चालायचं आहे, पाय उचलायचा आहे, बरोबर आहे की नाही? बोलायचं असेल तर आम्हाला ठरवावं लागतं, आता मला बोलायचं आहे। मला सांगा, तुमच्या डोळ्यांची उघडझाप जी होते त्यासाठी तुम्ही काय ठरवता बरं? डोळ्यांची उघडझाप जी होते त्यासाठी तुम्ही काय करता नेमकं? असं काय ठरवता का? चला आता डोळ्यांची उघडझाप करायची, जरा थोडी शक्ती पाहिजे, असा विचार करता का काही? डोळ्यांची उघडझाप जी होते ना, ती सुद्धा शक्ती त्या देवीची आहे, त्या महामायेची आहे। आम्ही सहज कार्य करून जातोय, सहज आम्हाला कळत नाही। त्या देवीने जर डोळे उघडे ठेवून जायचं ठरवलं ना दादा, तर आमचे डोळे आम्ही मिटू शकत नाही, आमचे डोळे आम्ही मिटू शकत नाही। ते मिटायला कोणाला तरी हात फिरवावा लागतो, नंतर हात फिरवावा लागतो। ती देवी ब्रह्मांडामध्ये दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेत असते। चंडमुंडासाठी यावं लागलं त्याला, त्या देवीला। शुंभ निशुंभासाठी त्या देवीला यावं लागलं। महिषासुराचा वध करण्यासाठी त्या देवीला यावं लागलं। रक्तासुराचा वध करण्यासाठी त्या देवीला यावं लागलं। जेव्हा जेव्हा आसुरी वृत्ती वाढते ना, जेव्हा जेव्हा ते उच्छाद मांडतात की नाही, त्या वेळेला त्या देवीला अवतार, अनेक अवतारामध्ये यावं लागलेले, अनेक अवतार घ्यावं लागलेले आहेत त्या देवीला। मग ती श्री महालक्ष्मी असेल, श्री महाकाली असेल, श्री महासरस्वती असेल, नवदुर्गा असतील, अनेक अवतारामध्ये यावं लागलेलं आहे। फरक फक्त एवढाच आहे की याच्या आधी देवीला अवतार घ्यावे लागले, ज्यांना मारायचं आहे ना, ज्यांचा वध करायचा आहे ना, ते दुष्ट, ते राक्षस, ते राक्षसी वृत्तीचे बाहेर होते। आणि बाहेर असल्यामुळे त्यांना मारायचं म्हटल्यानंतर देवीला शस्त्रधारी यावं लागलेलं आहे, शस्त्र हातात घ्यावं लागलेलं आहे। आता मला सांगा, पूर्वी रावण बाहेर होता म्हणून श्रीराम प्रभूंना त्या अवतारामध्ये यावं लागलं। पूर्वी महिषासुर बाहेर होता म्हणून त्या महिषासुराचा वध करण्यासाठी देवीला ह्या अवतारामध्ये यावं लागलं, शस्त्र घ्यावे लागले हातामध्ये। पूर्वी कंस बाहेर होता, त्या कंसाचा वध करण्यासाठी देवाला त्या अवतारामध्ये यावं लागलं, शस्त्रधारी यावं लागलं, सुदर्शन हातामध्ये आहे।
बरं का? आज मला सांगा, रावण आहे का मिळालाय? मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, म्हणजे पुढे जायला बरं पडेल. काय त्यावेळी रावणाने एकच सीतामाईंना पळवली, एकच. ऐकताय? आणि ब्रह्मांडात एकच होता. आज प्रत्येकाच्या पिंडामध्ये ती वृत्ती कार्य करते. अनेकांच्या पिंडामध्ये, अनेकांच्या मनामध्ये ती वृत्ती कार्य करते ना, अनेकांच्या अंतःकरणामध्ये ती वृत्ती कार्य करते ना. आणि म्हणून बघा, आम्हाला कधी कधी प्रवचनातून सांगावं लागतंय की तो रावण परवडला. त्याला कारण काय? त्याने फक्त सीतामाईला नेऊन अशोक वनामध्ये ठेवली होती. पण अरे आज ह्या जगामध्ये चालू वर्तमान काळामध्ये जर 3-3, 4-4 वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार होताना मला पाहायला मिळत असेल, तर ह्या रावणाचा वध करण्यासाठी शास्त्राची गरज नाही, शस्त्राची गरज नाही, खऱ्या अर्थानं शास्त्राची गरज आहे. आणि शास्त्राची गरज आहे म्हणून हे प्रवचन आहे, शस्त्र नाही. तुमच्या अंतरीची वृत्ती जर तुम्हाला मारायची आहे, ठेचायची आहे, आमच्या अंतरीतले नको ते विचार जर आम्हाला ठेचायचे आहेत, आमच्या अंतरीमध्ये, अंतःकरणामध्ये असलेले, आमच्या मनामध्ये असलेले जर वाईट विचारांचा जर आम्हाला वध करायचा आहे, तर शस्त्र नाही, शास्त्राची गरज आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबांची गाथा, माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, भागवत आणि गीतेचीच आम्हाला गरज आहे. का? शास्त्रच याच्यातून आम्हाला वाचवू शकतंय. आम्हाला प्रवचनाची काय गरज आहे? आम्हाला कीर्तनाची काय गरज आहे? खऱ्या अर्थानं आम्हाला बाहेरून एवढा काही त्रास नाही आहे. माणूस जास्त बाहेरून दुखी आहे का आतून दुखी आहे? प्रत्येकाने मनाला विचारा. चला, स्वतःच्या आतून दुखी आहे का बाहेरून दुखी आहे? बाहेरून काहीच दुःख नाही माणसाला. सगळ्या सुखसोयी आज जर पाहाल ना तुम्ही, खूप म्हणजे विज्ञानही प्रगत आहे, माणसाने भरपूर प्रगती केली, भरपूर प्रगती केली. मला उशीत पासून इथपर्यंत यायचं एक 25-30 वर्षापूर्वीचा जर काळ आपण बघितला तर काय अवस्था होती, किंवा 40-50 वर्षाचा काळ जर आपण बघितला तर काय अवस्था होती. आज घरातून इथे मी 1 तासात आलो, बरं आराममध्ये, व्यवस्थित एकदम. म्हणजे एवढा बाहेरचा काळ जर पाहायला गेला ना, तर सगळ्या काही गोष्टी आम्हाला अनुकूल असलेल्या. पूर्वीच्या महिला पहाटे उठायच्या. म्हणजे ही आजी आहे ना, या आजीची, या सासूची गोष्ट सांगतो मी, आजीची पण नाही, बरं का? घरामध्ये पहाटे उठायच्या, जाचणी असायची ती लावायची. घरात जेवढी माणसं असतील तेवढ्या माणसांचं पहिलं पीठ ते दळायचं पहाटे, आणि मग दळलेले पीठ भाकरी टाकायच्या, मग ते घरातले भाकरी खातील. बाबा खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे ना? आज 2 मिनिटात डबा न्याला काय ना आणला काय, दळण. आता आपण सारंगपुरीत राहतो म्हणून पाटे वरवंटे तरी तुम्हाला पाहायला मिळत असतील अजून, बरं का? शहरात पाटा वरवंटा काही माहितच नाही. 2 मिनिटात वाटणं, 1 मिनिटात वाटणं, ठेवला काय भांडा लगेच गर्दन फिरवलं काय ना झालं काय. मला सांगायचं काय माहितीये का? बाहेरच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर आम्ही विज्ञानाने प्रगती केलेली आहे. आमच्यासाठी आम्ही सुखसोयी निर्माण केलेल्या आहेत, सुखसोयी निर्माण केलेल्या आहेत. ही खाट आहे ना, आता मी बसलोय ना, ह्या खाटा पूर्वी लाकडाच्या असायच्या, बरं का? आणि त्या लाकडाच्या खाटा काही दिवसानंतर बाहेर काढल्या जायच्या माऊली, त्याच्यावर गरम पाणी ओतलं जायचं. का बरं? फरक फक्त एवढाच आहे, माणसाचं रक्त पिणारे ढेकून पूर्वी खाटेत होते, आत मनात आहेत. आज कुठे आहेत? बाहेर आहेत का ढेकून? नाही ना. तरी सुद्धा आमचं रक्त शोषण झालं जात आहे ना, मग ते ढेकून आहेत कुठे? अंतःकरणात आहेत, मनात आहेत. आणि मनातले ढेकून जर आम्हाला मारायचे आहेत ना, शस्त्र नाही शास्त्र पाहिजे. प्रवचनाची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे आम्हाला. आम्ही बाहेरून दुःखी नाहीत. शेजारी गाडी आली बस का आमच्या पोटात दुखायला लागलं, सांगा बाहेरून का आपण? शेजाऱ्यांचा मुलगा जर चांगल्या मार्काने पास झाला ना, आमचा जर पहिला विचार आमच्या मनात येतो, तो एवढा असा असताना सुद्धा तो झालाच कसा? समजतंय ना? आमच्यामुळे आम्ही कमी दुखी आहेत, इतरांमुळे जास्त. म्हणजे आमच्याच अंतःकरणामध्ये तो इतरांचा विचार केल्यामुळे जास्त दुखी आहे, आमच्याच मनामुळे, आमच्याच अंतःकरणामुळे. आज माणूस जो भ्रष्ट झालेला आहे,
नीतिभ्रष्ट झालेला आहे, अधर्माने वाटचाल करतो, अनितीने वागतो, याला कारण बाहेरचे का आतले? फक्त सांगायला हो आमचा पोरगा तसा नव्हता, आमच्या पोराला सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नव्हतं, या शेजाऱ्यांच्या पोरात जिथून जायला लागला ना, ज्याची त्याची आरड तीच आहे, शेजारी पण त्याच बोलतात. समजतंय ना? जे आपण बोलतो त्याच शेजारी पण बोलतात. मला एक तरी आई किंवा एक तरी बाप असा दाखवा मला बोलताना कधी बोललाय का आमचा पोरगा नाही, शेजाऱ्यांची पोरग चांगली होती, अख्खी आली जर बिघडली असेल तर त्याला कारण आमचा पोरगा आहे. बोलतोय कोणी? असेल तरी बोलू शकत नाही, असेल तरी बोलू शकत नाही. कोणीही कोणाला दुःख देत नाही किंवा कोणीही कोणाला कुठल्याही प्रकारे वाईट विचारामध्ये उभं करत नाही, तर आतून थोडीफार तरी आवड असते माणसाच्या. ते आतले विचार जे आहेत ना ते आम्हाला नष्ट करायचे आहेत, आतले विचार नष्ट करायचे आहेत. बरं का? आम्हाला अधर्माने वागवणारे, आम्हाला नको त्या व्यसनाधीन करणारे, आम्हाला नको त्या वासनेअधीन करणारे, आमच्याकडून नको त्या प्रकारची कर्म करून घेणारे विचार आम्हाला नष्ट करायचे आहेत. म्हणून कधीतरी आम्ही प्रवचनातून सांगतो तो पाऊस परवडला, कारण तो कमीत कमी जन्माला येणारी बाळं तरी मारत होता. पण आज विज्ञानाचा आधार घेऊन माणसाने काय केलं? आतल्या आत मुलगी म्हणून मारून टाकली आणि आज गावोगावी 30-30, 40-40 पोरं बिन लग्नाची आहेत. पिरियड तोच आहे बघा. ही वेळ जी आहे ना, हे जे भोग भोगतोय कधीचे माहितीये का? कधीचेच तीच वेळ आहे. करेक्ट. तुम्ही विचार करा, एक 20 वर्षापूर्वी हा धुडकूस लोकांनी उठवला ना माऊली. 20 वर्षापूर्वीचा जर विचार केला ना, 15 ते 20 वर्षापूर्वीचा, बरं का, गर्भपात अधिक करून त्यावेळेला केला. मुलगी, अरे जी देवी ह्या जगामध्ये यायला पाहते दादा, जी देवी अवतार घेऊ इच्छिते या जगामध्ये, त्या देवीला अवतार न घेता त्या देवीला गर्भातल्या गर्भात मारून टाकली माणसाने. कौस परवडला ना तो. ही वृत्ती आम्हाला ठेचायची आहे, ही वृत्ती आम्हाला नष्ट करायची आहे. हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार तेव्हा नष्ट होईल ज्या वेळेला आमच्या अंतःकरणातले वाईट विचार नष्ट होतील, ज्या वेळेला आमच्या अंतःकरणातले वाईट गुण नष्ट होतील, आमच्या मनातले वाईट विचार ज्या दिवशी नष्ट होतील ना, त्या दिवशी अत्याचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार थांबला जाईल. आणि म्हणून त्यावेळेला त्या देवीने अनेक अवतार घेऊन बाहेरचे राक्षस मारले. आताची देवी अनेक अवतारामध्ये आमच्या घरात कार्य करते, पण आम्हाला ओळख नाही. हे दुर्दैव आहे बरं का. आताची देवी आमच्या घरामध्ये अनेक अवताराने कार्य करते. सगळ्यात मोठं देवीचं रूप आमच्या घरातलं जर असेल आणि सगळ्यात सामर्थ्यशाली जर आमच्या घरातलं देवीचं रूप कुठलं असेल तर ते म्हणजेच आई. आई या शब्दामध्ये खूप पॉवर आहे, खूप सामर्थ्य आहे बरं का. आई या शब्दामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे बरं का. आणि एवढी पॉवर आहे ना, एवढं सामर्थ्य आहे ना, आई या शब्दाचा उच्चार जर आम्ही केला ना तर आम्हाला पाप कर्म करायची दुर्बुद्धी सुचत नाही सुचत. आई ह्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे, आई ह्या 2 अक्षरांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की कुठल्याही प्रकारची वासना माणसाच्या अंतःकरणामध्ये वाईट जर निर्माण झाली ना तर आई ह्या शब्दात